खासदार संजय राऊतांनी अमित शहांवर घणाघात केला आहे। अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, सांगायला लाज वाटते असं राऊत म्हणाले। अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे पवारांवर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि तेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे शहांच्या मांडीला मांडी लावून तिथे बसलेले होते असं सुद्धा या ठिकाणी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर भ्रष्टाचार करणारे शहांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत असं राऊत म्हणाले। अमित शहा भ्रष्टाचारी आपल्या सोबत असल्याचं विसरले असावे असा टोलाही राऊतांनी लगावला। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है। मैं डंके की चोट पर कह कर दे, हम पर आप भ्रष्टाचार का आरोप लगा रहे हैं। और इस बार शरद पवार जी, मेरा ये बापट सभागृह में बैठा हुआ कार्यकर्ता ढंग से जान गया है, आपके झूठ नहीं चलेंगे, मैं बता कर जाता हूं। माननीय शरद पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात केले ते ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल, ते अजित पवार, ते सुनील तटकरे, ते हसन मुश्रीफ, हे सगळे आज अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या पक्षात आहेत। या सगळ्यांमुळे माननीय शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले। वो सब ते सगळे आता आपल्या पक्षामध्ये आहेत। या संदर्भात अमित शहांना माहीत नाही का? अमित शहानी बोलताना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून शरद पवार आहेत असं वक्तव्य केले, काय वाटते? मला त्या बाबतीमध्ये आता या क्षणी काही बोलायचं नाहीये। आता अमित शहा साहेब बोलल्यानंतर त्याचं मी उत्तर देणं हे तितकं योग्य वाटत नाही। पवार साहेबांबरोबर अनेक वर्ष काम केलंय, कसं पाहता या वक्तव्याकडे? अमित शहा जे बोलतात त्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।